टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे टुडे न्यूज महाराष्ट्र मध्ये। आज आपण पाहणार आहोत भीमा मल्टीस्टेट सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर यांच्या 50व्या वार्षिक सभेतील महत्त्वाच्या घोषणा आणि निर्णयांचा सविस्तर आढावा। ऊस दर 2900 प्रति मेगाटन सीझन 2024-25 मध्ये गळतीस आलेल्या ऊसास प्रति मे टन 2900 चा दर जाहीर करण्यात आला आहे। आर्थिक अडचणी असूनही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही मोठी घोषणा करण्यात आली आहे। भीमा साखर कारखान्याची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने उत्साहात पार पडली। सभासदांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि सर्व ठरावांना एकमताने मंजुरी दिली। कारखान्यांचे चेअरमन माननीय विश्वासराव धनंजय महाडिक यांनी सांगितले की पुढील हंगाम 2025-26 शासन मान्यता मिळताच सुरू होणार आहे। कारखाना 7 ते 8 लाख मेटन ऊस गळीत काढण्यात येणार। इथेनॉल आणि 200 KLPD डिस्टिलरी प्रकल्पाला शासन मान्यता मिळाली असून तो लवकरच सुरू होणार आहे। कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व खासदार धनंजय महाडिक यांनी जाहीर केले की सुरुवातीला ऊस आणणाऱ्या शेतकऱ्यांना 50 प्रति मेटन वाढीव दर दिला जाणार, तसेच बिल बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना 100 प्रति मेटन प्रमाणे रक्कम दिली जाणार आहे। साखरेच्या दरात घट आणि ऊस गळीत खर्च जास्त असल्याने कारखाना आर्थिक अडचणीत असला तरी कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार थांबवला जाणार नाही। येत्या आठवड्यात सर्व कामगारांना पगार देण्यात येणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे। सभेत काही सभासदांची मल्टीस्टेट निर्णयावर प्रश्न उपस्थित केला असता खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले की शेजारील राज्यातील ऊस पुरवठादारांना सभासद करण्यासाठी मल्टीस्टेट आवश्यक आहे। कारखाना सहकारीच असून खाजगीकरण होणार नाही। सध्याच्या 22,000 सभासदांचे सभासदत्व कायम राहणार आहे। केंद्र सरकारने साखरेचा MSP दर 31 वरून 40 रुपये करण्याची मागणी, पूरग्रस्त भागांसाठी 50 लाखांच्या मदतीची घोषणा। भीमा साखर कारखान्याच्या या सभेत घेतलेल्या निर्णयांमुळे शेतकरी, कामगार आणि सभासदांना दिलासा मिळणार आहे। आता पाहायचं आहे की आगामी सीझन मध्ये कारखाना कोणते नवे विक्रम प्रस्थापित करते। तोपर्यंत पाहत रहा टुडे न्यूज महाराष्ट्र, शेतकऱ्यांच्या हक्काची बातमी थेट तुमच्यापर्यंत। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवा।